बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ट्रक उलटा झाला तिकडे जाऊन. आता यांच्याकडून डबल घेणार पैसे. तर जर आपल्या समोरच्या गाडीकडून तुम्ही डबल पैसे घेताय तर जो टाइम वेस्ट झालेला आहे मागच्या गाडीचा त्याला तरी फ्री करा ना. आता त्याचे अर्धे पैसे घ्या. बट नाही डाकू थोडी प्लीज. सूर्य होता आपल्या समोर आणि असं ऑरेंजिश रोड झालाय ना, इतका ऑरेंजिश झालाय. हॅलो मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. सकाळचे वाजलेले आहेत 4:45. आम्ही तिघं जात आहोत. कुठे जातो? पुणे. ठीक आहे. का जातो हे इम्पॉर्टंट नाही, आमच्या बरोबर कोण आहे ते इम्पॉर्टंट आहे, पप्पा. त्यामुळे हा व्हिडिओ स्पेशल आहे. तर आम्ही आता निघतो आहे डोंबिवली वेस्ट मधून. तर डोंबिवलीकरांना सगळ्यांना माझ्याकडून सुप्रभात. हॅशटॅग आमची डोंबिवली, हॅशटॅग माझी डोंबिवली. यार डोंबिवलीमध्ये ना खायला प्यायला एकदम खतरनाक, एकदम मस्त मिळतं यार. ते टोटल किलोमीटर जे आपल्याला कव्हर करायचे आहे डोंबिवली पासून ते पुणेपर्यंत, पुणे म्हणजे वाकडच्या आतमध्ये, ते आहेत 135 किलोमीटर. जे कव्हर करायला आपल्याला लागणार आहे 2 तास आणि 45 मिनिट्स. 2.5 तास, 3 तासात डायरेक्ट पुणे. सकाळी 8 वाजेपर्यंत पुणे. म्हणजे तुम्हाला या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सनराईज दाखवेन यार, खतरनाक मला सनराईज दाखवेन. आपली ट्रिप चालू करूया आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन. आहे आपले डोंबिवलीचे गणपती. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. बघितलं, सकाळी 5 वाजताचा आमचा हा उत्साह. अजून 5 पण नाही वाजले, 10 मिनिटं बाकी आहेत 5 वाजायला. बट उत्साह बघा यार आमचा. डोंबिवली ईस्ट वाले कॉमेंट करा तुमचं डोंबिवली ईस्ट व कसं दिसतंय यार. काय मस्त दिसतंय. आणि इव्हनिंगला इकडे इतके लोक असतात, इतके गजबजलेला लोकॅलिटी आहे बघा. पेंढारकर कॉलेज आलो. सकाळपासून आता 30 किलोमीटर कव्हर केलेले आहेत आणि खारघरच्या आसपास पोहोचलेलो आहे. लेफ्टला दिसतंय खारघर, हे बघा खारघरचं आलेलं आहे स्काय वॉक. आणि राईटला तुम्ही बघू शकतात की खारघर स्टेशन आहे. तर आलेलो आहे मित्रांनो आपल्या फेवरेट मुंबई पुणे एक्सप्रेसवे, यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे. सकाळचे वाजलेले आहेत 5:45. 6 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत. आलेलो आहे एक्सप्रेसवेवर आणि तुम्हाला मस्तपैकी आता थोड्याच वेळात मी खतरनाकवाला सनराईज दाखवणार आहे. जेव्हा पण मी या रस्त्यावर येतो ना एक नवीनच एनर्जी येते यार, एक नवीनच ऊर्जा येते. जर तुम्हाला ऍक्च्युअल ड्रायव्हिंग आवडते ना तर सनराईजचा जस्ट थोडा आधी ना या रस्त्यावर तुम्ही एंट्री मारा, या एक्सप्रेसवेवर तुम्ही एंट्री मारा आणि तुम्ही एक्सपिरियन्स हा करा यार, मजा येते. आजूबाजूला मस्त क्लायमेट आहे, मस्त 80, 90, 100 मॅक्सिमम 100च्या आसपास क्रूज करतोय. MIT युनिव्हर्सिटी देखो इधर भाई एकदम आहे रस्ता टकाटक, माणसं टकाटक. पहिलं टनल या ट्रिपचं आलेलं आहे भाटण टनल. आहे की नाही खतरनाक रस्ता. पुढे आलेला आहे आपल्या ट्रिपचा दुसरा टनल. हा आहे माडप टनल. छोटूसा टनल आहे, मस्त टनल आहे. मजा घ्या टनलचा, मजा घ्या. चला भाई सगळ्यांनी आपले प्रॉपर्टी पेपर्स वगैरे रेडी ठेवा, आपल्याला टोल भरायचा आहे आता. ठीक आहे. मी याला म्हणतो सामान्य माणसांना लुटायचा टोल. सर्व्हिसेस 0, टोल 320 रुपये टू पुणे. आणि घाटला सदैव ट्रॅफिक. आता यांच्याकडून डबल घेणार पैसे. बट जो माझा टाइम जो वेस्ट होतोय, माझ्या मागच्यांचा टाइम जो वेस्ट होतोय, त्यांना तर काय भरपाई नाही. आणि हे जे डबल घेत आहेत पैसे कोणाकडे जात आहेत कॉमेंट करा. डबल लावले त्याच्याकडून 640 रुपये घेतले बिचाऱ्याकडून. आणि आमचा तर टाइम वेस्टच होतोय ना. तर जर आपल्या समोरच्या गाडीकडून तुम्ही डबल पैसे घेताय तर जो टाइम वेस्ट झालेला आहे मागच्या गाडीचा त्याला तरी फ्री करा ना. आता त्याचे अर्धे पैसे घ्या. बट नाही, काय ना काय करून आपले जे एस्पेशली महाराष्ट्र गव्हर्नमेंट, ऍक्च्युली बाकी गव्हर्नमेंट पण घेतातच पैसे, बट
महाराष्ट्रात राहतो तो जास्त एक्सपिरियन्स आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट ना जन्मसिद्ध अधिकार मी बोलतो, यांचा टोल घेणे ना जन्मसिद्ध अधिकार आहे. सर्व्हिसेस द्या नाही तर नको द्या, काय बोलणार. पण ऍटलिस्ट हा रूल इंडियामध्ये ना तर आपल्या भारतामध्ये आणलं पाहिजे की जर समोरचा टाइम लावतोय तर त्या टाइमची भरपाई करायसाठी ऍटलिस्ट तुम्ही मागचे जे आहेत 1 नाही तर 2 त्यांच्याकडून अर्धे घ्या, नाही तर काहीतरी कन्सेशन द्या. विचार करा, कॉमेंट करा हा कसा वाटला, म्हणजे हा ओपिनियन कसा वाटला. गेलो आहे आपल्या फूड कोर्टकडे, बट फूड कोर्टकडे थांबणार नाहीये, इतक्या लवकर कोण थांबतं. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि समोर बघा रस्ते यार. आता आपला लोणावळा खंडाळा घाट सेक्शन चालू होणार आहे, तर घाट सेक्शन मी पूर्ण कव्हर करायचा ट्राय करतो या पुढील टाइमलॅप्स मध्ये. बट त्याआधी तुम्ही फॉग बघा. ऍक्च्युली कॅमेरा तर क्लिअर करायचं ट्राय करतो सगळं, बट ऍक्च्युली जे मला दिसतंय ना फॉग एकदम खतरनाक यार, एकदम खतरनाक. सनराइज बघा आहे की नाही जबरदस्त, मस्त आहे ना. एकदम सुंदर आहे. आणि असा काही रोड आहे आणि लेफ्टला सनराइज होतोय. अरे यार वाव, एकदम बेस्ट, एकदम बेस्ट. सकाळचे वाजलेले आहेत आता 6:30, 6:30 झालेले आहेत. ओ हो हो हो, बघितलं सनराइज बघितलं. हा, तर मी काय बोलत होतो, बरेच ट्रक्स ना जे स्लो ट्रक्स आहेत ते पण यार 3rd लेन मध्ये टाकतात, आपल्या फास्ट लेन मध्ये टाकतात, तर त्यामुळे ना सगळंच एकदम येऊन जातं. पण हे बघा यार, दिसतोय की नाही खतरनाक सनराइज एकदम. काय बोललेलो या ट्रिपला मी तुम्हाला एक एकदम बेस्ट सनराइज दाखवणार आहे की नाही. आपले सूर्यदेवता काय दिसत आहेत यार आज, एकदम ऑरेंज. असे सनराइज बघायला यार या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की जे मुंबई पुणे मुंबई आजची जे ड्राईव्ह आहे, अर्ली मॉर्निंग ड्राईव्ह आहे, ती कशी वाटते तुम्हाला. समोर आपले सूर्यदेवता आहेत आणि इतकी ऑरेंज आहे ना. मला माहिती नाही कॅमेरा किती जस्टिफाय करेल, बट मी बेस्ट ट्राय करतोय की हे कॅप्चर करावा. काय सीन दिसतोय यार, काय मजा येते बघा ना. आपले सूर्यदेवता आपल्या समोर आणि असं ऑरेंजिश रोड झालाय ना, इतका ऑरेंजिश झालाय. अजून मी झूम करतो, अजून बघा तुम्ही, एकदम प्रॉपर गोल मटोल, गोल. सनराइजला बघून एक वेगळाच उत्साह येतो. आणि हा बघा अजून झोपलेला आता उठलाय, कसं तोंड गेलंय बघा. आणि हे बघा यार, बेस्ट, सुपर. हे बघा दोघं काय मजा करतायत. काय बाप्पा मजा येते आज? अरे मजा येते एकदम. ओके, तो डाकू थोडी आहे. समोर बघा जे आपले सह्याद्री माउंटन्स आहेत ते काय दिसत आहेत यार. हो, असं वाटतंय कोणीतरी पेंटिंग केली आहे, लिटरली असं वाटतं की कोणी पेंटिंग केली आहे. हा जो सनराइज आणि सनसेट हे जे 2 टाइम आहेत ना, ते एकदम बेस्ट टाइम असतात यार गाडी ड्राईव्ह करायला. हे आपल्या ट्रिपचा 2nd टोल हा आहे तळेगाव टोल. मित्रांनो आता ना 123 किलोमीटर झालेले आहेत, 1 2 3, आणि थोडं फ्युएल कमी आहे तर फ्युएल अप करून घेतो इथे. गाडीचं पोट भरलं तर गाडीमध्ये फ्युएल आणि पाणी, खाणं नसेल तरी चालेल, फ्युएल आणि पाणी तर पाहिजे यार. काय माहिती जर कुठे अटकलो, तुम्हाला एसीची गरज पडली, कुठे जायचं असेल इमर्जन्सी, तर फ्युएल थोडं अर्ध ॲटलिस्ट हाफ टाकी तर पाहिजे. सुप्रभात आणि गुड मॉर्निंग पुणेकर्स. हॅशटॅग पुणे, हॅशटॅग पुणेरी मिसळ. किती सुंदर आहे यार पुणे. मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं पुणेमध्ये सहर्षपणे स्वागत आहे.
7:20 पुणे. अर्ली मॉर्निंग. गुड मॉर्निंग, सुप्रभात पुणेकर्स यार. आणि टेम्परेचर 28 आहे आणि थोडं थंड आहे इथे. मुंबईपेक्षा, डोंबिवलीपेक्षा, नवी मुंबईपेक्षा पुणे कूल आहे. स्टेशन मध्ये आलेलो आहे आणि 7:40 झालेले. हॅलो ब्रो, बाय बाय बाय. हाय बाय बाय बाय. हाय. तर आता आपल्या भावाला सोडलेलं आहे त्याच्या कंपनीमध्ये. सेट वेट झालेला आहे आणि आता मी आहे आणि पप्पा आहे. अब हम दोनों करेंगे पार्टी. कुठली पार्टी माहिती आहे? चहाची. चहा आणि वडापाव. प्लॅन असा आहे की आता येताना आम्ही एक्सप्रेसवेनी आलो, जाताना ओल्ड हायवेनी जरा सीन्स वगैरे कॅप्चर करेन, तुम्हाला दाखवेन. या मित्रांनो, या वडापावचं नाव बघा, डिग्रीवाला वडापाव. मस्त आहे यार पुणे, मजा आली. आता आलेलो आहे NH48 वर परत आणि टोटल डिस्टन्स आता दाखवतोय घरी पोहोचायला 110 किलोमीटर जे आपल्याला कव्हर करायला लागणार आहेत 1 तास आणि 58 मिनिटं. आता लेफ्ट मारला असता तर एक्सप्रेसवे, बट आम्ही चूज करतोय आता ओल्ड हायवे. लोणावळ्यावरून जायचं तो विचार करतोय. त्या इंटरसेक्शन वर आलोय. लेफ्ट मुंबई पुणे आणि राईट पिंपरी चिंचवड वगैरे. तर आपल्याला जायचंय मुंबई आणि लोणावळा इथून अजून 36 किलोमीटरवर आहे आणि मुंबई 130, वडगाव 10 किलोमीटरवर आहे. रिटर्न जर्नीचा पहिला टोल आलेला आहे. हा आहे सोमाटणे टोल. ठीक आहे. कीप डिस्टन्स. आपले लाडके गणपती बाप्पा. वाव. येस, मंदिर आहे तिथे मोठं. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. लकीली आम्हाला, म्हणजे बाबांनी दाखवलं ते, लकीली आम्हाला दिसलं या टोलवर उभं होतं तेव्हा. हा आहे आपला NH48 ओल्ड मुंबई पुणे हायवे. आणि काय बेस्ट हायवे यार. अरे उडुपी हॉटेल दिसलं. चलो जाते हे. बघितलेलं मागे, कोणी येत नव्हतं. इकडे काय करूया आपण, इकडे वॉशरूम जाऊ शकतो. मस्त गरमागरम डोसे आणि चटाकेदार आणि गरमागरम चहा पिला यार, मजा आली. कसा होता पप्पा डोसा? कसा होता? एकदम. आता ना कामशेतच्या आसपास आलोय आणि समोर झाडं बघा कशी आहेत. मस्त आहेत ना? एकदम मस्त. तर येस पप्पा, हा रोड तुम्हाला आवडला? आवडला एकदम. वेगळा आहे थोडा, खूप चेंज. हीच खासियत आहे बघा. आहे की नाही बेस्ट? आहे की नाही खूप सुंदर? आणि आहे की नाही जबरदस्त? एकदम खतरनाक वाला रोड आहे यार. थोडा टाइम लागतो मुंबईत पोहोचायला, मॅक्सिमम अर्धा तास लेट. बट हे जे नजारे आहेत ना ते सगळं कव्हर अप करून घेतात. कळत नाही की कधी रोड संपतोय. ऍक्च्युली एक्सप्रेसवे पण खूप चांगला आहे, काही इश्यू नाहीये. पण तिथे कसं आहे की आजूबाजूला बघण्यासारखं असं काही नाही आहे. गाडी चालवत राहायची आणि भरपूर लोकांना एक्सप्रेसवेवर झोप येते. बट इकडे कसे आहेत की टर्न्स आहेत आणि त्यामुळे झोप येत नाही. आणि आजूबाजूला इतकं काय बघण्यासारखं आहे ना, कधी कधी आजूबाजूला डोंगर असतात आणि कधी कधी एकदम मस्त स्ट्रेट रोड आणि कधी कधी गावातून जातो. मजा येते यार. तुम्हाला खायला पियाला जर आवडत असेल ना आणि खूप काय काय ट्राय करायचं असेल तर या हायवेवर खूप सारे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. आहे आपल्या सेकंड टोल, रिटर्न जर्नीचा सेकंड टोल मध्ये हा आहे वर्सोली टोल नाका. मित्रांनो, मगनलाल चिकी मध्ये, लोणावळामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षपणे स्वागत आहे. जर तुम्हाला इथून एक्सप्रेसवे घ्यायचा असेल तर इथून घेऊ शकतात. बट नाही, आम्हाला लोणावळामध्ये एक स्पॉट मध्ये थांबायचं जर आम्ही लकी असू तर. तो स्पॉट आहे लोणावळाचा फेमस वडापाव खायची इच्छा होते यार. तर इथे तुम्ही आलात ना तर तुम्हाला खूप सारे मगनलाल चिकी, लोणावळा चिकी असे काय भेटत. हे जे तुम्हाला वर दिसत आहेत ना दोन, ते आहे एक्सप्रेस वे. आणि आपण आता ओल्ड हायवेने जातोय. एक पार्ट येईल, एक सेक्शन येईल पुढे, जेव्हा आपण थोड्या वेळासाठी मर्ज होऊ एक्सप्रेसवे पर्यंत.
बघा मित्रांनो काय झालंय, ट्रक उलटा झाला तिकडे जाऊन. कंटेनर हा कदाचित झोप वोप आली असेल. अरे हे बघा अजून एक आलेलो आहे खंडाळा घाट आणि इथे आम्ही गाडी पार्क केली आणि असं काही नजारे दिसत आहेत यार. ते बघा ते वाटतं मिसिंग लिंकचं काम चालू आहे तिकडे. कसं वाटलं, आवडलं? एकदम ओके. मस्त लोकेशनला बाय बाय बोलून आम्ही आता डायरेक्ट थांबवणार आहोत गाडी. कुठे? घरी. एकदम इथून 55 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचे, जे कव्हर आपल्याला करायला लागणार आहे 1 तास आणि 10 वाजून 35 मिनिटं दाखवतो एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायवल और ETA. बघा हा वाला आहे खोपोली एक्झिट, जो की आता मी घेतोय. हा असं काही बनवलंय, ते मिसिंग लिंक प्रोजेक्टचं काम होतंय म्हणून हे केलंय. पोहोचलेलो आहे घरी आणि तुम्ही बघू शकतात की 266.4 किलोमीटर चाललो यार. आणि एव्हरेज जो आपला भेटलेला आहे तो आहे 17.9 म्हणजे 18चा एव्हरेज. हे सगळं मिळून आहे, ट्रॅफिक, घाट सेक्शन वगैरे सगळं. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काय बाप्पा? यस. चला बाय बाय. यस चला बाय बाय. हर हर महादेव, हरे कृष्णा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.